आणि आता बातमी मुंबईतल्या मोर्चा संदर्भातली आहे। संतोष देशमुखांच्या न्यायासाठी आज मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे। मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान हा मोर्चा निघणार आहे। तर देशमुख कुटुंबीय या मोर्चासाठी मुंबईत दाखल झालेत। या मोर्चामध्ये आझाद मैदान, मेट्रो सिनेमा या रस्त्यावर हा मोर्चा निघेल। देशमुख कुटुंबीय या मोर्चासाठी मुंबईत आलेले आहेत। या मोर्चामध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्यासाठी पोलिसांचाही कडक बंदोबस्त मुंबईमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा सतर्क आहेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल मोर्चा संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स? आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी याकरता संपूर्ण मुंबईमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या या मेट्रो सिनेमा चौकापासून ते आझाद मैदानापर्यंत हा संपूर्ण पायी मोर्चा जाणार आहे। या संपूर्ण मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक जे आहेत ते सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता मुंबईत दाखल झालेले आहेत। एकीकडे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण मोर्चाच्या मार्गिकेवरती ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे मराठा गेले 1.5 महिने उलटून गेलेले आहेत तरी देखील कृष्णा आंधळे जो शेवटचा आरोपी आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधला त्याचा देखील अजूनपर्यंत शोध पत्ता जो आहे तो लागलेला नसल्यामुळे मराठा समाजामध्ये एक आक्रोशाची भावना जी आहे ती निर्माण झालेली आहे। आणि संपूर्ण राज्यभरामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण आंदोलन जी आहे ठिकठिकाणी राज्यभरात सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज मनोज जरंगे पाटील यांच्याकडून देखील नक्कीच अक्षय, या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।